शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सोलार योजनेअंतर्गत हेड कोणता निवडावा या संदर्भातला आज आपला हा आहे दुसरा व्हिडिओ। तो 5 HP पंपा संदर्भातला व्हिडिओ असणार आहे। नेमकं 5 HP सोलार पंपासाठी कोणता हेड सफिशियंट राहील, तुमची पाईपलाईन, तुमची विहीर किती खोल आहे, किती लांब आहे या संदर्भातली डिटेल अशी माहिती, नेमकं कोणता हेड निवडला म्हणजे तुमचं पाणी व्यवस्थित मारेल असं डिटेल अशी माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहे। ती म्हणजेच 5 HP सोलार पंपा संदर्भातलं जे काय आहे ते डिटेल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय आहे ते 3 HP पंपा संदर्भात पूर्ण माहिती जे काही डिटेल आहे ते आपण जाणून घेतलं आहे। आज आपण 5 HP पंपा संदर्भातलं जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही नोटिफिकेशन बेल बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण जे काय आहे ते फॉर्म भरत आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला 3 HP, 5 HP, 7.5 HP असे सोलार पंप आपल्याला मिळत आहे। आता त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना काय होतं की एक आपल्याकडे काय असतात एसी पंप असतात। एसी पंपाबद्दल आपल्याला माहित असतं, दुकानदार सहजरित्या ते सांगून देतो की हां तुमची ही मोटर आहे एवढं V4, V7, V6 ची मोटर जी आहे ती तुमच्यासाठी सफिशियंट आहे। परंतु सोलार पंपामध्ये मात्र थोडंफार वेगळं असतं। त्याचं आपल्याला थोडं नॉलेज यायला, त्याचं माहिती व्हायला थोडासा वेळ जातो, कारण याच्यामध्ये जे असतं की हेड हा मीटरमध्ये काउंट केला जातो। मीटरमध्ये काउंट केलेला हेड जे आहे ते भरपूर शेतकऱ्यांना समजत नाही आणि नेमकं आपण त्याच वेळी आपली चूक होतो। लाईनमॅन सर्वेच्या वेळेस आपल्याला नेमकं किती मीटर हेड घ्यावा तेच आपल्याला त्या ठिकाणी समजत नाही। मग अशा वेळेस आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मग इतर ठिकाणाहून ही माहिती घेणं ही गरजेची असते। आता 5 HP पंप हा 2.5 एकर शेत आहे, ज्याचं 2.5 एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे, त्याला 5 HP पंप हा शासनाच्या माध्यमातून अनुदानावर दिला जातो। याच्यामध्ये कसं आहे की आता आपण काल 3 HP चं बघितलं की 3 HP मध्ये 30 मीटर हेड असतो, 50 मीटर, 70 मीटर, 90 मीटर, 100 मीटर हेड त्या ठिकाणावर येतो। जास्त पण येतो, परंतु मग तो काही कामाचा नाही त्या ठिकाणी। पण आता ह्या 5 HP जो पंप आहे, तर आता 5 HP पंपासाठी तुमच्याकडे 9 प्लेट इन्स्टॉल केल्या जातात। 9 प्लेटवर जवळपास 4800 वॅट इतका तुम्हाला पॉवर त्या ठिकाणी मिळत असतो। म्हणजे पंप हा व्यवस्थित चालतो आणि 5 HP जो पंप आहे तो एकदम सफिशियंट आहे। शेतीसाठी लागणारा म्हणजे भिजवण्यासाठी जो पंप आहे तो एकदम बेस्ट पंप आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी सुद्धा मिळणार आहे आणि लांब सुद्धा तुम्ही त्या पंपाद्वारे पाणी हे नेऊ शकता। आता 3 HP पंपाच्या तुलनेमध्ये 5 HP पंप हा एकदम चांगल्या पद्धतीत काम करतो आणि चांगल्या पद्धतीत तुम्हाला आउटपुट सुद्धा मिळणार आहे। आता याच्यावर नेमका हेड कसा आणि किती निवडावा हे यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 30 मीटर, 50 मीटर, 70 मीटर, 100 मीटर, 130 मीटर, 150 मीटर पर्यंत हेड मिळतो। आता 180 पण आहे, परंतु त्याला त्या गोष्टीला मतलब नाही, मग पाणी त्या ठिकाणी कमी मिळणार आहे। आता पहिले आपण गोष्ट करू की 30 मीटर हेड संदर्भात। 30 मीटर हेड जे आहे ते तुम्ही सेम कॅपॅसिटी आहे, मीटर म्हणजे तुमचं 3.25 त्याच्याशी गुणलं तेवढे फूट तुम्ही त्याला डीप मध्ये टाकू शकता। जे काही विहीर असो, बोर असो, 90 फुटाच्या आत, 100 फुटाच्या आत जर तुम्हाला पाणी असेल तर त्या ठिकाणावर तुम्हाला 30 मीटर हेडचा पंप तुम्ही टाकू शकता। तुम्हाला अत्यंत प्रेशरनं आणि भरपूर असं पाणी देणार आहे त्या ठिकाणी। एसी मोटरपेक्षा जास्त पाणी तुम्हाला मिळू शकते। मागं आपण 5 HP एक सोलार पंपाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता। त्याचं पाण्याचं प्रेशर आणि त्याची काम करण्याची जे काही क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे ते पाहू शकता तुम्ही। आता वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळा परफॉर्मन्स असू शकतो, त्याबद्दल आपण आपलं दुमत नाही, परंतु 5 HP पंप आहे तो हा 30 मीटर हेडचा जर असेल तर भरपूर पाणी मारेल तुमच्या विहिरीसाठी, तुमच्या बोरसाठी जे 90 फुटाच्या आत, 100 फुटाच्या आत पाणी आहे त्याच्यासाठी एकदम सफिशियंट आहे। आणि 30 मीटर हेडचा पंप तुमच्या जे काय आहे ते 3 ते 3.5 फुटापर्यंत तुमच्या पाईपलाईनला पाणी नेऊ शकतं। तुमची पाईपलाईन जर चढाला नसेल तर तुम्ही 3.5 फुटापर्यंत त्याचं पाणी नेऊ शकता आणि जर थोडाफार चढ असेल तर 3,000 फुटापर्यंत तुम्ही त्या पंपाद्वारे जे काय आहे ते पाणी व्यवस्थितरित्या नेऊ शकता। आता 50 मीटर हेड संदर्भात जर सांगायचं झालं तर तुम्हाला 150 फुटापर्यंत तो पंप तुम्ही चालू शकता। त्याच्यावर जे काही आहे ते बोर असो, विहीर असो, तुम्ही 150 फूट खोलीमधून पाणी चांगल्या प्रकारे तुम्हाला पाणी त्या ठिकाणावर मिळू शकतं। चांगलं तुम्हाला परफॉर्मन्स त्या पंपाचा मिळू शकतो। आता याच्यामध्ये तुम्ही 5,000 फुटापर्यंत तुमचं जे काही आहे पाईपलाईनवर पाणी टाकू शकता
तुमच्या 5 HP पंपाचं आणि 50 मीटर हेडचा जो पंप आहे तर त्याचं जे काय आहे ते तुम्हाला 5000 मीटर पर्यंत 5000 फुटापर्यंत तुम्ही पाणी हे पाईपलाईनवर नेऊ शकता आणि पाणी त्या ठिकाणी तुम्हाला ते पंप व्यवस्थित पाणी देणार आहे। आता पुढे 70 मीटरचा हेड आहे। 70 मीटरचा हेड तुम्ही जवळपास 200 फुटापर्यंत 200-2.25 फुटापर्यंत बोरमध्ये चालवू शकता। आता इथे पाण्याचं प्रेशर जसा सेम हे आहे, जसं तुमचा हेड वाढणार तसं पाण्याचं प्रेशर हे कमी होणार। पाण्याचं प्रेशर कमी होण्याचं कारण एकच की हेडवर जे काय आहे ते इम्पिलरचा दाब वाढला जातो। आता 30 मीटर मध्ये 3 इम्पिलर असतात, 50 मीटर मध्ये 5 इम्पिलर टाकले जातात। आता 70 मीटर मध्ये 8 इम्पिलर टाकले जातात, कोणत्यामध्ये 10 इम्पिलर असतात। आता वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळ्या पद्धतीत त्याचं इम्पिलर टाकण्याची क्षमता त्यांनी दिलेली आहे। आता याच्यामध्ये 70 मीटर हेड आहे। 70 मीटर हेड मध्ये तुम्ही बोरमध्ये 200 फुटापर्यंत 200-2.25 फुटापर्यंत तुम्ही तो पंप टाकू शकता आणि समोर पण तुम्ही एक 2.25 फुटात जर पंप टाकला असेल 70 मीटर हेडचा तर तुम्ही एकंदरीत 2 ते 3000 फुटापर्यंत पाईपलाईनवर सुद्धा पाणी नेऊ शकता। पण आता याच्यामध्ये कसं होतं की तुम्ही आता 30 मीटर हेडचा जर पंप घेतला तर वर तुम्ही पाईपलाईनवर जास्त दूर पाणी नेऊ शकता। 50 मीटर हेडला सुद्धा तुम्ही वर पाईपलाईनवर जास्त दूरपर्यंत पाणी नेऊ शकता। परंतु आता याच्यामध्ये खाली जसं जसं डीप जासाल तसं तुमचं उलट होणार आहे। जसा पंप तुम्ही खाली सोडणार आहात तसं तुमचा पाईपलाईनचा दाब सुद्धा तुम्हाला कमी करावा लागणार आहे। म्हणजेच तुम्हाला 70 मीटर हेडचा जर पंप तुम्ही टाकत असाल तर तुमचं म्हणजे हेड वाढला म्हणजे पाईपलाईनवर पाणी लांब जाईल हे असं नाही होणार आहे। तुमचा जर हेड वाढला आणि तेवढी पूर्ण खोली तुम्ही जर टाकत असाल तर त्या ठिकाणी तुमचं जे पाईपलाईनवर दूरपर्यंत पाणी नेण्याची क्षमता आहे ती पंपाची कमी होणार आहे, कारण त्याचा हेड जे आहे ते त्या बोरमधून पाणी वर ढकलण्यामध्ये त्याचा पूर्णपणे हेड जे आहे तर त्या ठिकाणी जाणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशन तिथेच संपून जाणार आहे। दुसरी गोष्ट डीसी करंटचं कसं असतं की जास्त दूरवर जर आपण ट्रॅव्हल करत असेल त्या पंपाला करंटला तर त्याच्यामध्ये व्होल्टेज जो दाब आहे तो थोडाफार कमी होणार आहे आणि मोटरचा RPM हे जे आहे ते दाबाने काम करण्याची क्षमता त्या ठिकाणावर कमी होणार आहे। आता समोर तुमचा 100 मीटरचा पण हेड येतो, तुमचा 130 मीटरचा सुद्धा हेड येतो। आता याच्यामध्ये काय असतं की तुमचा सिंपलची गोष्ट आहे, साधी गोष्ट, सरळ गोष्ट आहे की हेड वाढला म्हणजे पाण्याची क्षमता कमी होणार आहे। त्या ठिकाणी मोटरची जे काम करण्याची जे क्षमता आहे ती तिथे कमी होते। म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी जे आपले AC करंटवर चालणारे बोर असतात त्याच पद्धतीत तुम्हाला पाणी मिळणार आहे। म्हणजे एकंदरीत तुम्हाला 30 मीटर 50 मीटर पेक्षा एक निम्म्यातच पाणी मिळणार आहे। म्हणजे आपण मोटर जे पंप आहे तो खाली सोडत आहे। आता हा पंप जो आहे तो तुम्ही 400-500 फुटापर्यंत चालवू शकता, परंतु त्याच्यामध्ये त्या पद्धतीत तुम्हाला जो काही पंप आहे तो वाढून घ्यावा लागणार आहे। 150 मीटर हेडचा जर पंप असला तर तुम्ही एक 400-450 फुटापर्यंत तो पंप तुम्हाला टाकता येईल, त्या ठिकाणी तिथपर्यंत तुम्हाला चालवता येईल, परंतु पाणी हे तुम्हाला 2 इंची ते 1.5 इंची पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे। आता 7.5 इंचच्या पंपाबद्दलचं थोडंसं वेगळं असणार आहे। फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवा, जर विहिरीला वर पाणी असेल तर 30 मीटर हेडचा पंप घ्या किंवा 50 मीटर हेडचा पंप घ्या, तुम्हाला व्यवस्थितरित्या म्हणजे जे काही AC मोटरचं त्या ठिकाणी ध्यान सुद्धा येणार नाही, ती मोटर लावायची गरज सुद्धा पडणार नाही। आता चांगल्या कंपनीचा पंप असल्यावर पाणी हा व्यवस्थितच मारणार आहे आणि त्याला कुठलीही चिंता करायची तुम्हाला गरज पडणार नाही। फक्त जर तुमचे बोर खोल असतील तर त्यासाठी मात्र मग तुम्हाला कुठेतरी वर साठवण करूनच मग त्याला पुढे तुम्हाला भिजवावं लागेल, कारण ते पाणी लोटणार नाही समोर, फटफट तुमचं जे काही आहे ते रान भिजणार नाही। अशा प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी मिळणार आहेत। परंतु तुम्हाला जर डायरेक्टली पंपाद्वारे म्हणजे सोलार पंपाद्वारे जर भिजवायचं असेल, रानाला पाणी द्यायचं असेल तर त्या ठिकाणी सफिशियंट फक्त 30 मीटर 50 मीटर जास्तीत जास्त 70 मीटर 70 मीटरच्या वर जे पंप तुम्ही घेणार आहात ते बोरमध्ये टाकण्याचे पंप असणार आहेत, त्याचं पाणी कमीच मिळणार आहे। आणि पाईपलाईनवर जर टाकायचे असतील तुम्हाला तर ते पाईपलाईनवर जसे टाकणार तसा त्याच्यावर लोड वाढणार आहे। लोड वाढला म्हणजे मोटरचं जे काही काम करण्याची क्षमता आहे ती कमी होणार आहे। अशा पद्धतीत जे काय आहे ते या 5 HP पंपाचं माहिती आहे। म्हणजे 5 HP पंपाबद्दल तुम्हाला कोणता हेड निवडावा, तुमच्या पाण्यात पाणी किती आहे, पाणी खोली किती आहे, बोर तुमचा जो काय किती खोल आहे, तुम्हाला पाईपलाईन किती वर न्यायची आहे, तर त्याची आपण जी काय आहे माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकरी बांधवांबरोबर सुद्धा व्हिडिओला शेअर करा। आणि आता दुसरा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेक कार्ड आता काढावं लागणार आहेत, म्हणजे शेतीचे ओळखपत्र आता काढावं लागणार आहेत, ते चालू झालेले आहेत। जवळील CSC सेंटर किंवा मग तुमचं जो काही कृषी अधिकारी किंवा गावातले नेमून दिलेले जे लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ते काढू शकता। येणाऱ्या PM किसानचा हप्ता असो किंवा मग इतर शासकीय कामासाठी, यदा कदाचित सोलार योजनेसाठी सुद्धा ॲग्रिस्टेक कार्ड हे कंपल्सरी करू शकतात। अद्याप तसं कुठलंही अपडेट नाही, परंतु शासकीय योजनासाठी ते कंपल्सरी केलेलं आहे। ते लवकरात लवकर तुम्ही त्याची नोंद करून घ्या, ते काढून घ्या, म्हणजेच त्या काळामध्ये तुम्हाला ह्या योजनाची जे काही अडचणी येणार आहेत त्या अडचणी येणार नाही। तर हे होतं 5 HP संदर्भातलं अपडेट। त्यावर कोणता हेड वापरावा, तो हेड कितीपर्यंत लांब पाणी येईल, किती खोलीपर्यंत चालेल, ही डिटेल आपण माहिती या व्हिडिओमधून घेतलेली आहे। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये 7.5 HP पंपाबद्दलची माहिती घेऊन। धन्यवाद।